प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सव्वा तास चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि पवार गटाच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा रंगली। एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत तासभर चर्चा। शिवसेनेत नव्यानं आलेले 6 खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन चर्चेत सहभागी। मतदारसंघाच्या विकास कामावर भेटल्याचा शिंदेंचा खुलासा। नाशिकच्या 15 नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी बोलावलं मातोश्रीवर। शिंदे गटात जाण्याच्या अफवांना दोनदा प्रत्युत्तर दिल्यानंतर नगरसेवक मातोश्रीवर जाणार। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा आज मुंबईमध्ये सत्कार। कर्जमाफीची अंमलबजावणीही झाली नाही, पण भाजपला गौरवाची घाई। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। निकृष्ट सोयाबीन प्रकरणी आज मंत्रालयात कृषी मंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक। अकोल्याचे आमदार रणधीर सावरकरांना विशेष आमंत्रण। श्रीरामपूर शहरात व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सलग 4थ्या दिवशी बंद पाळणार। गुन्हेगारांना मकोका लावण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह। आज सर्वपक्षीय मोर्चा काढून दबाव वाढवणार। समृद्धी महामार्गावर प्रवासादरम्यान पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। उत्तर प्रदेशातला सलमान खान मृतदेह कारमध्ये ठेवून 70 किलोमीटर प्रवास करत पोलिसांना शरण। सोबत होती 3 लहान मुलं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत 20% शुल्क लावण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रद्द। मात्र इराणच्या बंदरावर नाकेबंदी सुरू। पहिल्या वनडेमध्ये भारताचा 6 गडी राखून विजय। अक्षर पटेलच्या 4 विकेट्स आणि नाबाद 57 धावा। कॅप्टन शुभमन गिलनं 80 धावा ठोकल्या। रोहित विराट मात्र अपयशी। फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये 16 वर्षांनंतर स्पेनची अंतिम फेरीत धडक। सेमीफायनलमध्ये फ्रान्सला 2-0 हरवलं। एम्बापेची जादू चाललीच नाही।